कॅश प्राइज येतो या टीमला। रोनक हरेश जाधव यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। टीम जय हनुमान नेवालीपाडा आहे संघाला। रोनक हरेश जाधव रोनक हरेश जाधव यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 3000। तर गावदेवी वसार संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय। यास उदय वायले भाभी नगरसेवक यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। आणि त्याचबरोबर रमेश शेलार शाखा प्रमुख जे वसारचे आहेत चौकार हॅट्रिकसाठी 3000। चला मॅच मध्ये जाऊया। अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल कारण याच्यानंतर अंधार होईल, त्यामुळे आपण सेमीफायनल खेळू शकत नाही आहे। प्रेक्षकांची अलर्ट गर्दी या स्पर्धेला पाहतोय। कापरी सिटी क्रिकेट संघ पालेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2025 सामन्याला होते सुरुवात। व्हेरी फर्स्ट बॉल ओ पहिल्याच बॉलवरती चिंट्याच्या बॅटमधून धावा मिळतील। पहिल्याच बॉलवरती षटकार आयवा झेलसाठी रमेश शेठ शेलार केतन शेलार यांच्या वतीने आयवा झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आजच्या दिवसामध्ये झेल पकडा 500 रुपये कमवा सातत्याने पारितोषिक होता। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न। गुड बॉलिंग गोलंदाज रोशनला जाधवला पाहतोय। आज बॅटिंगमध्ये जास्त करामत करू शकला नाही आहे। 2 सामन्यामध्ये अगदी स्वस्त्यात बाद झाला आणि त्यामुळे गोलंदाजी कुठे का होईने करावी लागेल। पहिल्याच बॉलवरती चिंट्याने अगदी झोपून षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, मात्र चौकार मिळाला। अगदी खेळपट्टीवरती पडला तो। ओ पुन्हा एकदा बटा शॉट खेळायचा होता मात्र नाही आहे। डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न। रवी वायले थोडेसे पुढे निघून गेले होते, पाहिलं आणि आता 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा। एक क्रिकेट आहे। मागचा सामना उदय वायले यांच्याकडून आणखीन 500 रुपयाचं कॅश प्राइज आले, म्हणजे एका आयवा झेलसाठी 1000 रुपये। पहा प्रेक्षक वर्ग, आज फ्रायडे शुक्रवारचा दिवस आहे मात्र आज एकादशी आहे, त्यामुळे आपण विचार करा थोडासा आता। एका झेलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। ओ लिडिंग एज फटका पसलाय। लखन जाधव एसटी रक्षक चांगला झेल टिपलाय। पहिला धक्का देत असताना गावदेवी वसा टीमला 4 या धावसंख्येवरती। मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी स्वर्गीय श्रीराम मस्कर चषक ठेवलाय भारी। स्वर्गीय नितीन वारिंगे चषक ठेवलाय तो भारी। पहिला खेळाडू बाद झाला चिंट्यावरती। पार दबाव होता। पहिल्या चेंडूवरती अगदी झोकून षटकार ठोकला, चौकार ठोकला। त्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट आणि अखेरकार रोशनचा शिकार झाला। जगदीश दुधकर मैदानामध्ये येत असताना आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर धाबा छेद झाल्या नाही आहेत या मैदानावरती। सहजासहजी जास्त प्रथम बॅटिंग करणारा संघ जिंकलाय। पुन्हा एकदा चांगला अगदी तेज सर्रार गोलंदाजी, वेगावरती स्वार होऊन ही गोलंदाजी करीत असताना रोशन जाधवला पाहतोय। फलंदाजी चांगली झाली नाही म्हणून काय झालं, आज मात्र मी या ठिकाणी आमचा 100% प्रयत्न करेन चांगलं देण्याचा, त्यामुळे येथे आणखीन एक चेंडू डॉट। पहा पहिल्या चेंडूवरती चौकार होता आणि लागोपाठचे 4 चेंडू डॉट फेकल्यात। व्हेरी गुड कमबॅक। अगदी या ठिकाणी पाहतोय आपण प्लेड ऑन। फलंदाज बाद जगदीश दुधकर पाठीमागे सरकले, बॅट लागले स्टंपला
आणि फलंदाज बाद हिट विकेट झाल्यात. फलंदाज बाद दुसरा धक्का लागत असताना वसाड टीमला फक्त 4 धावा. ग्राउंडवरी कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी स्वर्गीय श्रीराम मस्कर चषक ठेवलाय भारी स्वर्गीय नितीन वारीकचा चषक ठेवलाय तो भारी. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारले. मात्र हा निर्णय अंगलट आलाय की का असं वाटतं. पहिल्या ओव्हरमध्ये जरी चौकाराने सुरुवात झाली त्यानंतर 5 चेंडू तब्बल डॉट फेकण्यात आले. 2 विकेट मिळवल्या. त्याच्या मोबदल्यात रोशन जाधवने आणि आता लखन जाधव मैदानावरती येत असताना न्यू बॅटर सूरज दुधकरला पाहतो नॉन स्ट्राईकवरती. आणि आता रवी बायले या ठिकाणी पाहतोय प्रथमच स्ट्राईकवरती येत असताना प्रेक्षकांची अलर्ट गर्दी यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक ऑनलाईनवरती जोडले गेल्यात. तर सर्वांचं मनापासून स्वागत. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू अगदी सरळ निघून जातोय. मागचे जर विचार केला तर 6 चेंडू डॉट आल्यात. एकही धाव नाही आहे. 6 चेंडू डॉट 24 मध्ये 6 सुरुवातीलाच आल्यात. विचार करावा लागेल आता वसाड टीमला. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आता. ओहो व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. सुपर. रोशन जाधवने काय झेल टिपलाय. अफलातून झेल स्वीकारत असताना अप्रतिम. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकता कार्बन कमाल कॅच. ब्रिलियंट कॅच. कारण अगदी स्वतःला स्टेज करत असताना स्वतःचा बॉडी बॅलन्स केला. तोल जाऊ दिला नाही आणि अखेरकार झेल टिपला. जवळजवळ 6 धावाच होत्या म्हणायला हरकत नाही आहे. कारण हवेमध्ये सूर मारला होता आणि अशा रीतीने आणखीन एक विकेट मिळाली आहे. नाही आहे शेवटी क्रिकेट आहे. कधी काय होईल हे सांगणं फार कठीण. पहिल्या बॉलवरती 4 त्याच्यानंतर लागोपाठचे 7 चेंडू डॉट त्याच्यामध्ये 3 विकेट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. चांगला परफॉर्मन्स देत असताना सूरजच्या जोडीला साजन. लेग स्टंप या ठिकाणी पाहतोय आपण. एकेरी धाव. चला एक धाव मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळतो. अत्यंत नाजूक स्थिती आहे वसाड संघाची. दोन्ही संघाचे भरपूर पाठीराखे या ठिकाणी आल्यात सामना पाहण्यासाठी. कारण त्यांना माहिती आहे अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. जो जिंकेल तो एखादा क्वालिफायची ट्रॉफी तरी मिळेल त्या संघाला. बक्षीसपेरी पात्रमध्ये जाण्यासाठी चाललेली लढत आहे. कारण जो जिंकेल तो क्वालिफाय आजच्या दिवसामध्ये. काल भाल संघ आणि आज मात्र या 2 संघातून एक संघ पाहायला मिळेल. एकीकडे नेवालीपाडा दुसरीकडे पाहतोय वसाड संघ. अगदी बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आल्यात. त्यामुळे आता दोन्ही संघांना संधी आहे ते विजयाची. फटका चांगला आहे. फटका पसलाय आणि झेल टिपलाय. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट. गोल्डन विकेट. सूरज दुधकर बॅक टू द पॅव्हेलियन. पाचच धावा. मागचे काही चेंडू 9 चेंडू डॉट होते. ती चर्चा चालली होती. आता न्यू बॅटर गिरीश म्हात्रे मैदानावरती. लेफ्ट हँडर बॅट्समन. सूरजवरती फार मोठा दबाव होता. त्या दबावामध्ये फटका मात्र फसला हवेमध्ये. अत्यंत चांगला झेल टिपला. मोठा विकेट मिळाली या मॅचची.
पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल, मात्र नाहीये. टप्पा पडलाय, चेंडू गेलाय सीमा पार. संघर्षाचा शंकनाद करणारा हा चौकार. थँक्यू. चला आता चौकार बऱ्याच वेळेनंतर एक चौकार पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर जवळजवळ 9 चेंडू डॉट. फुल टॉस, फायदा उठू शकले नाही. अगदी सरळ केल्यात. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, यस नो यस नो. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचानं रेफर केलाय. रोशनचं काम वाढलंय आता, कारण त्याने अगोदरच म्हटलं की आता थर्ड अंपायर होईल, आणि तसंच चित्र पाहायला मिळालं अगदी कॅमेरा समोर. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. नॉट आउट आहे. चला बघा, ॲक्शन रिप्ले सुद्धा पाहू शकता आपण. अगदी वेगाने लखनने सुद्धा चेंडू स्टंपवरती फेकून दिला, तर तोपर्यंत अगदी स्वतःला झोकलं आणि बॅट मात्र ग्राउंडिंग केली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धाबा आहेत त्या फक्त 10. 12 चेंडूंचा खेळ संपला. 4 विकेट सुद्धा गेल्या, महत्त्वपूर्ण विकेट. आणि आता तिसरं षटक कार्तिकला पाहतोय आपण. ओ, स्लोवर चेंडू फेकला, अगदी खेळासाठी त्याला विवश केलं. स्लोवर चेंडू फेकला जातोय. फक्त 10 धाबा आहेत. अद्यापर्यंत 13 चेंडूंचा खेळ झालाय, त्याच्यामध्ये धाबा फक्त 10 आल्यात. वसाडचे प्रेक्षक शांत आहेत आता. ओ, यावेळेस पाहतोय आपण बराच वेळ चेंडू टॉप एज आहे. 3-3 क्षेत्ररक्षक, मात्र 3 तिघाडा आणि काम बिघाडा झालाय. तिथे 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसरी धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाही आहे, आणि 3 धावा मिळत असताना झेल सोडलाय. त्यानंतर या 3 धावा पाहायला मिळाल्या. आता संध्याकाळचं सत्र आहे, धावा जास्त होणं थोडंसं अशक्य आहे, मात्र तरीसुद्धा आता धावा करण्यासाठी प्रयत्न केला जातो. 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 45 जरी धावा झाल्या तरी एक बॅटिंग टोटल होईल. मात्र आता त्या धावा बनवणार कोण, कारण टॉप ऑर्डरचे बॅटमन सस्पेल अपयशी ठरल्यात. त्यामुळे आता 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज गिरीश आणि साजनला पाहतोय आपण मैदानावरती. गिरीशने 2 चौकार ठोकले आणि साजन स्ट्राईकवरती. आता पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे. खूप दूरवरून फिल्डर आल्यात, अंदाज घेतला, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. एकामागून एक फलंदाज तब्बल 5 खेळाडू बाद झाल्या. खेमा त्यांचा शांत आहे. प्रेक्षक मात्र अद्याप एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करत असतील की एखादा मोठा फटका येईल, शिट्ट्या टाळ्या आरोल्या ऐकायला मिळतील, असंच काहीशी सांगत असताना मात्र तो फटका कधी येणार याचीच मात्र प्रतीक्षा असेल त्यांच्या पाठीराख्यांना. दुसरीकडे सुद्धा पाहतोय निवालीपाडा संघ आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगली कामगिरी झाली आहे. शेवटचा सामना खेळत असताना एकेरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही आहे. एकच धाव मिळाली आहे. क्रम फिल्डर अगदी वेगाने चेंडूवरती आलेत. कार्तिकला पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना. अद्यापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 स्कोर गार्डवरती धावा पाहायला मिळतात आपल्याला.
चला 2 जरी षटकार आले असले तरी 2-2 हजार रुपये. आणि आता आलाय का? हो यस. आणि झेल प्रेक्षकाने झेल सोडलाय. 1000 रुपये गेले. पहा येथे 1000 2000चं पारितोषिक लावलं. श्रीमान उदयशेठ वायले षटकार आलाय, मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकाकडून झेल सुद्धा सुटलाय. लागोपाठ 2 षटकारांसाठी 2000 आणि लागोपाठ 2 चौकार रमेश शेलार यांच्या वतीने 2000. आयवा झेल केतन शेलार यांच्या वतीने 500 आणि त्याचबरोबर उदय वायले यांच्याकडून 500. ओ रिवर्स 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 गरज होती का? प्रश्न विचारला जाईल, उत्तर याचं नाही आहे. आणि चेंडू गेला डॉट. एक षटकार आला होता, मग दुसरा मारण्याचा प्रयत्न करायचा होता किंवा सिंगल डबल चालली असती. मात्र आता 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 मध्ये फक्त बनवल्यात 20 धावा. त्यामुळे आता थोडासा विचार करावा लागेल. स्वर्गीय श्रीराम मस्करो, स्वर्गीय नितीन वारिंगे चषक अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. वसारच्या विरोधात निवालीपाडा संघ 2 कॅप्टन चिंत्या मात्रेला आणि त्याच्या रोशन जाधवला आपण पाहू शकता अगदी स्क्रीनवरती. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा क्षण. शेवटचा अंतिम षटक. चला आता जास्त वेळ नको प्लीज. निवालीपाडा संघ लक्षात घ्या आपण. आणि शेवटचं षटक गोलंदाज आता जयचा वापर केला गेलाय. चौथं षटक 3 ओव्हरमध्ये 20 20 वरती 5. ओ हलक्या हाताने एकच धाव. दुसरीचा प्रयत्न मात्र नकार दिला जातोय. 21वी धावसंख्या आपल्याला पाहा मिळतं. सातत्याने पाहतोय आपण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, कारण त्यांना सुद्धा माहीत आहे आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना आहे. जो जिंकेल तो पुन्हा एकदा सेमी फायनल त्याला खेळावी लागेल. त्यामुळेच आता ही चाललेली लढत आहे. कोण जिंकणार? बिग शॉट खेळायचा प्रयत्न. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर केला जातोय. डॉट बॉल आलाय. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. जयेश शेवटचं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल मात्र दूर राहिलाय. करण ठाकूर 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण करत असताना चालेल. आता एखादा मोठा फटका येणं सुद्धा तेवढंच अपेक्षित राहील, कारण 24 चेंडूंचा खेळ आहे. 23 धावा झाल्यात. अद्याप 3 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहेत. प्रेक्षक राजा मात्र शांतपणे सामने पाहतोय. रिवर्स काय झालंय? अगोदरच धावा होत नाही आहेत आणि अशा वेळेला रिवर्स खेळणं नाहीये. गिरीशला पाहतोय. छने 9 मध्ये 16 जरूर बनवल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एज अटेकन. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागलाय. फक्त 23 धावा. 1 चेंडूचा खेळ बाकी. बांगर की फरमाइश थी कि ये गाना लगाओ. चला जाऊया मैदानामध्ये. शेवटचं षटक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने सर्व पाहिलं तर या स्पर्धेमध्ये स्वतः जबाबदारी घेत असताना युवा सेना उपशहर अधिकारी श्रीमान
समीरजी देसाई यांचं या ठिकाणी आगमन झालं. आज त्यांचा वाढदिवस आहे. सकाळपासून या मंचावरती बरेच त्यांचे चाहते आले येथे केक कापण्यासाठी. तर या ठिकाणी पाहतोय मैदानामध्ये थोडंसं खेळाडू धावत असताना स्किड झाले, पडले आणि ते धावा मिळते त्या 2. दोन धावा मिळाल्यात आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर आता फक्त 25 धावा झाल्या. 24 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. मात्र चेंडू आणि बॉल यांचं जर फरक चेंडू आणि धाबा यांचं जर अंतर पाहिलं फक्त 2चं अंतर जास्त आहे. मात्र हे 2चं अंतर पार करेल का टीम जय हनुमान नेवालीपाडा संघ की दुसरीकडे त्यांना रोकेल, याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल. मात्र आजचा दिवस खऱ्या अर्थाने मी म्हणेन अतिशय चांगल्या प्रकारे याच मलंगड विभागातील सर्व संघाने 8 संघांचा पोल होता आणि त्या 8 संघामधून मात्र शेवटची मॅच जो जिंकेल तो पुन्हा एकदा उद्या त्या संघाला सेमीफायनल खेळण्यासाठी यावं लागेल. हे लक्षात ठेवा का आजचा दिवस भाल संघाच्या नावावरती राहिला आहे. मात्र आज कोणता संघ वसार की नेवालीपाडा याचं उत्तर आपल्याला 4 ओव्हरमध्ये मिळेल. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वतःचे आभार मानूया की ज्याने या स्पर्धेला सातत्याने गर्दी केली आहे. कारण ही स्पर्धा नामांकित आहे, स्पर्धेची चर्चा असते, ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मात्र प्रेक्षकांसुद्धा मनमुराद आनंद घेत असताना आमचा प्रेक्षक राजावर्ग, त्याचबरोबर MTC या वाहिनीवरती स्पर्धा आमचे फराड बंडू यांच्या माध्यमातून कव्हर केली, त्यांचा आपण आभार मानूया. आमचा DJ यांचंसुद्धा आपण सदस्य आभार मानूया. क्रिकेट विथ म्युझिक अतिशय चांगला संगम देत असताना आमचे स्कोरर, मॅनेजमेंट कमिटी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतोय. आणि जाऊया पुन्हा एकदा मंचावरती जेथे केक कापून समीरजी देसाई यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला जाईल. तर DJ मास्टर सागर आपण बर्थडे सॉन्ग या ठिकाणी रेडी ठेवायचं आणि आपण पाहतो या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय समीरदादा देसाई यांच्या ठिकाणी वाढदिवस आणि आज त्यांचे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपण केक कट करतोय. त्याला जी मस्कर साहेब देखील असतील आणि त्याचबरोबर अनिश राणे साहेब आणि त्याचबरोबर आर्यन गावडे देखील या ठिकाणी उपस्थित. सर्वांनी यायचं. आपण कॅमेरामॅनला विनंती करतो आपण व्यासपीठामध्ये कॅमेरा वळवायचा आणि आज आपण पाहतो या ठिकाणी वाढदिवस असेल आमचे स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार समीरदादा देसाई यांचा आणि तो वाढदिवस आपण साजरा या ठिकाणी करतोय. सर्वांनी यायचं आणि चला रोशन आपण यस चला DJ मास्टर बर्थडे सॉन्ग प्ले करायचं. सागर नक्कीच समीरदादा देसाई यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातो आणि मॅच देखील या ठिकाणी सुरू आहे आणि आपण जाणार आहोत मैदानावरती. तर तत्पूर्वी आपण एक विशेष सन्मान करूया स्पर्धेमध्ये. या ठिकाणी आज ज्यांचा आवाज आपण ऐकला आमचे नारिवलीचे वरिष्ठ आमचे समालोचक ज्येष्ठ समालोचक आपण पाहतोय सिनियर समालोचक त्यांचा आपण जगदीशजी पाटील सरांचा देखील आपण विशेष सन्मान देखील करतोय. तर तत्पूर्वी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे लढत सुरू आहे अंतिम आजच्या दिवसातील नेवालीपाडा विपक्ष गावडी वसार. एकूण टार्गेट या मॅच मध्ये 26 धाबेचं 24 चेंडूमध्ये गोलंदाज तयार सूरज दुधकर. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत, चांगला स्ट्रोक मिड विकेटचा खेळाडू पोहोचेल तोपर्यंत रन्स मिळेल 1. सुरुवातीला बॅटिंग केली गावदेवी वसार संघाने आणि स्कोरबोर्डवरती फार कमी धाबा आपण पाहिल्या. ज्या प्रकारची गोलंदाजी पाहिली आपण आज खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केले टीम नेवालीपाडा संघानं.
यावेळेचा चेंडू देखील ऑनसाईडला खेळले. पुन्हा एकदा सेम रिप्लाय पाहायला मिळतो, तोच खेळाडू आलाय आणि तदनंतर गिरीश आलेत वेगानं. जोपर्यंत पेकी करतील तोपर्यंत रन्स मिळाली. पुन्हा एकदा एक टीमची टोटल 2 धावसंख्या बलकावती. नितीन आणि रोशन जाधव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ सूरज दुधकरचा आपण पाहतोय. सुरुवातीलाच या मॅचमध्ये जर टप द्यायची आहे, जर मॅचमध्ये झुंज द्यायची आहे, तिथून विकेट कॅरी करावी लागतील. चांगला चेंडू यावेळेस मध्ये हाईट फॅक्टर जास्त आहे. पंचरत्न मानेरकर सांगतायत गुड लेंथ वरती पडले तर चेंडू फार वेगाने आला, रस रोखता आली नाहीये. धाव मिळाली 1 आणि टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा मार्गस्थ. धावा कमी पाहायला मिळणार कारण अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली नेवाळीपाडा संघाची. 26 धावेचं टार्गेट आहे. 21 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता 23 धावेची गरज आहे. लेफ्ट आर्म द विकेट. फटका चांगला आहे ऑन साईडला. लॉंग ऑनला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पार रोशन जाधवनं ठोकलाय. पहिला चौकार. रोशन जाधवच्या माध्यमातून खेळला गेला आणि टीमची टोटल चौकाराबरोबर पुढे सरकेल 7 या आकड्यावरती. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. दर्दी प्रेक्षक वर्ग आज मात्र गर्दी करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक, खेळाडू पोहोचतील आणि अंतिम मोमेंटला झेल ड्रॉप झाली आहे. झेल ड्रॉप रोशन जाधवला मिळते. जीवदान रन्स देखील मिळाला 2 आणि टीमची टोटल आत्ता वेगानं पुढे सरकली आहे 9 धाबा स्कोरबोर्डवरती. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ. शेवटचा चेंडू षटकाधी शिल्लक असेल. समीकरण 19 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेची गरज आहे. विकेट मी म्हटलं होतं फार महत्त्वाची असतील मॅचमध्ये तुम्हाला झुंज देण्यासाठी आणि ती विकेट सोडली आहे. फटका छान आहे. यावेळेस मात्र लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगानं दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा देखील प्रयत्न होता परंतु नकार दिलाय आणि ओव्हरची ती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम पोहोचली आहे. नेवाळीपाडा संघ 11 या धावसंख्येवरती. 18 चेंडू आणि 15ची गरज आहे. वळूया आपण मुख्य व्यासपीठावरती जिथे सन्मान केला जाईल. आमचे सिनियर समालोचक जगदीशजी पाटील सरांचा आपण विशेष सन्मान करूया. समीर दादा देसाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण जगदीशजी पाटील सरांचा विशेष सन्मान करावा. ज्यांचा आवाज आपण आज ऐकल्या स्पर्धेमध्ये मराठीचे एक चांगले समालोचक नेहमीच आपण पाहतोय रायगड ठाणे विभागामध्ये. त्यांचा आवाज आपण ऐकत आलाय आणि आज ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचा आवाज आपण ऐकला. जगदीशजी पाटील सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. स्पर्धेचे प्रणेते समीरदादा देसाई या ठिकाणी आज शुभ सन्मान कव्हर करतायत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. प्रेमाचे उद्गार शाल आपण पाहतोय. त्याचबरोबर स्पर्धेचं मोमेंटो देऊन हा सन्मान या ठिकाणी स्वीकारला जातोय. जगदीशजी पाटील सर त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल. थँक्यू. आणि चला 18 चेंडू 15ची गरज आहे. पहिला चेंडू लॉब केलाय ऑन साईडला पाठवलाय बॉलला सीमा रेखा बाहेर. षटकार. प्रेक्षक आले होते परंतु आता कॅश प्राइज नाही आहे. षटकारांना टीमची टोटल 17 या धावसंख्ये भोवती पोहोचली. यावेळेचा चेंडू चांगला आहे. पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. फलंदाजाला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती. 16 चेंडू आणि 9 धावेची गरज. फटका पुन्हा एकदा छान आहे. हुक केलाय पाठीमागे. फाईन लेग सीमारेखा बाहेर. मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करून देणारा चौकार. इलायची दाने दाने में केसर कदम. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र सिंगल एकविटी जाईल आणि टीमची टोटल सिंगलने पुढे सरकेल
स्कोरबोर्डवरती एकूण धावसंख्या 22. 4 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम गावदेवी बाल संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधायचा विजय कोळेकर यांच्याशी. समोर आहे आपण व्यासपीठावरती यायचे गावदेवी बाल टीमचे कॅप्टन. गावदेवी बाल टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधा. चांगला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला. डॉट बॉलची समाप्ती. डॉट चेंडू मध्ये सुरुवातीला आले असते तर कुठेतरी मॅच मध्ये वेगळ्या पद्धतीने मॅच पाहायला मिळाली असती, परंतु सुरुवातीला धावा भरपूर खर्च झाल्या आणि आता मॅच मध्ये तो मजबूत झाला संघ नेवालीपाडा. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 धाबेची गरज यावेळेस देखील. चांगला चेंडू डॉट बॉलची समाप्ती. 12 चेंडू आणि आता विजयासाठी 4 धाबेची गरज. डीजे सागर. हर पोंदरे आला यो पालेगाववाला, हर पोंदरे आला यो पालेगाववाला. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी मॅच आपण पाहतो या ठिकाणी ड्रोनच्या साह्यानं छायाचित्र टिपलं गेलं. अप्रतिम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं स्क्रीनवरती. रोशन फराट आणि ओमसाई MTC वाहिनीचं आपण कौतुक करूया. खूप चांगलं कॅमेरा वर्क. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 12 चेंडू 4 ची गरज आहे. गोलंदाज कुणाल गडगे. चला बघा गावदेवी बाल संघ उद्या सेमीफायनलचा मॅच खेळण्यासाठी 2 वाजता आपण उपस्थित राहायचं आहे. आयोजकांच्या सूचना आल्यात. 2 वाजता उद्या गावदेवी बाल संघ आपल्याला उपस्थित राहायचं आहे. लक्ष असू द्या आणि यातून जिंकणारा संघ आपण देखील त्याच वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. खोलबेट टप्प्याचा चेंडू यॉर्कर ब्रह्मास्त्र. डॉट बॉलची समाप्ती. 11 चेंडू 4 ची गरज आहे. प्रयत्न केले होते परंतु धावा स्कोरबोर्डवरती फार कमी आपण पाहिल्या. 25 धावा फक्त बनल्या गेल्या 24 चेंडूमध्ये. लक्ष होतं 26 आणि संघ पोहोचलाय 22 वरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम नेवालीपाडा संघाला. चेंडू शिल्लक 10. विजयासाठी 4 धाबेची गरज. खेळाडू करण ठाकूर. करण ठाकूरनं मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली होती. तोच करण आलाय. इन्फॉर्म बॅट्समॅन. जर्सी नंबर विराट कोहलीची पाहायला मिळते. 18 आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस ऑन साइडला खेळले. पटका छान आहे. खेळाडू पोहोचतील का पाहायचं आहे. मिड विकेट रिजनला पोहोचले. पायाच्या साह्यानं अडवलाय बॉलला. 2 रन्स कंप्लीट. तिसरी देखील पूर्ण होते धाव आणि विजयासाठी आता फक्त 1 धाबेची गरज आहे. सेमी फायनलचे रस्ते खुले झालेत टीम नेवाळीपाडा संघासाठी. कारण मागचा सामना ज्या प्रकारे जिंकलाय, बुर्दूर संघाला पराभवाचा धक्का दिला अक्षरशः टीम नेवाळीपाडा संघाला आणि आता गावदेवी वसार संघाला जवळ परास्त केले या मॅचमध्ये. कारण आता 1 धाबेची गरज आहे. एका धाबेची गरज. गोलंदाज तयार आणि विजयी धाव या ठिकाणी येते. सामना जिंकलाय टीम नेवालीपाडा संघानं. अभिनंदन. नेवालीपाडा टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि हार्ड लक गावदेवी वसार संघ. चौकार असेल. एकूण 4 धावा खर्च केल्या. 2 विकेट कॅरी केल्या आणि फलंदाजी करत असताना एकूण धावसंख्या त्याने बनवल्या 13. तो रोशन जाधव ठरलाय सामन्याचा सामनावीर. चला रोशन जाधव आपण याला घेस.
बाल टीमचे कॅप्टन आपण देखील संपर्क साधा गावदेवी बाल. रोशन जाधव या पण रोशन जाधव प्लीज. चला रोशन जाधव आपण याला लगेच मॅन ऑफ द मॅच स्वीकारायची. आपण उद्याचे लॉट्स देखील या ठिकाणी आपल्याला दाखवले जातील. येस स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. पहिला सामना असेल उद्या ठीक 9 वाजता चेरादेव क्रिकेट क्लब सागाव विपक्ष जय हनुमान दातिवली संघ त्यांना फाईट करेल. दुसरा मॅच असेल जय बजरंग शिरडोन त्याच्या अगेन्स्ट धियश्री 11 एडुटणे. तिसरा मॅच आई गावदेवी दैसर विपक्ष LNT 11 जय हनुमान मोठी देसाई. आणि चौथा आणि अंतिम सामना वडवली सी विपक्ष स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर. वेळेवरती उपस्थित राहा. 9 वाजता ठीक सामना सुरू होईल कारण उद्या सेमीफायनलचा मॅच एक्स्ट्रा आहे. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. चला आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचे. कैलासदादा मस्कर यांच्या शुभाशय देण्यात आपण मॅन ऑफ द मॅच आणि रोशन जाधव ठरला आहे सामन्याचा सामनावीर. वेल बॉलिंग वेल बॅटिंग. रोशन जाधव सामना देखील जिंकला. टीम पोहोचली आहे ती सेमी फायनलमध्ये. एक शुभ सन्मान देखील आपण करायचा आहे. व्यासपीठावरती आमचे मित्र आकाश सरोदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो समीरदादा देसाई यांना की आपल्या शुभाशय आकाश सरोदे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. गतवर्षी आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय दक्ष सरोदे यांच्या नावानं टी शर्ट देखील आम्हाला मिळाले होते आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेत. स्वर्गीय दक्ष सरोदे चषक देखील आपण त्यांच्या माध्यमातून पाहिला आहे आणि आकाश सरोदे आपण जा आपला शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल समीरदादा देसाई यांच्या शुभ हस्ते. उल्हासनगरचे आमचे मित्र या ठिकाणी आकाश सरोदे यांचा देखील विशेष सन्मान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. थँक्यू. सर्वांचं विशेष आभार व्यक्त करतो. आमचे जयेश देवाव ग्रुपचे जयेश तुळसकर देखील आले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि आजचा दिवस इथे समाप्त होत असं जाहीर करतोय. भेट होईल उद्या या स्पर्धेमध्ये. यायला विसरू नका. स्वर्गीय श्रीराम मस्कर स्वर्गीय नितीन वारिंगे जशकाचं पर्व शानदार असेल. थँक्यू सो मच.